SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137. नमस्कार, तुम्ही पाहतात SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजी महापौर यांना भीमशक्ती सामाजिक संघटना व समस्त डोंबारी समाज यांच्या वतीने विविध मागण्यांकरिता निवेदन. इचलकरंजी समस्त डोंबारी समाज व भीमशक्ती सामाजिक संघटना, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, नगरसेविका सौ प्रमिला जावळे व डोंबारी समाज शिष्टमंडळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागणीकरिता इचलकरंजी महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर उदय धातुंडे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की इचलकरंजी समस्त डोंबारी समाजाची स्मशानभूमी असून पूर्वी शव दफन केले जात होते. डोंबारी समाजाची लोकसंख्या वाढत जात असल्यामुळे जागा अपुरी पडू नये या उद्देशाने शव जाळण्याचा ऐतिहासिक निर्णय समाज बांधवांनी घेतला असून शव जाळण्याकरिता बंदस्त शेड महानगरपालिकेच्या नफा फंडातून नूतनीकरणाकरिता निधी मंजूर करण्यात यावा. याकरिता डोंबारी समाजात त्याचबरोबर भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार पाठपुरावा करून 9,90,310 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर स्मशानभूमी शव जाळण्याकरिता कट्टा व बंदस्त शेड नूतनीकरण काम चालू झाली आहे. तरी काही बेवारस प्रेत तिथे पोलीस प्रशासन आणून दफन करत आहे. शव जाळण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या डोंबारी समाज बांधवांनी घेतला असून सदर जागेमध्ये कोणतेही बेवारस मृतदेह दफन करू नये. बेवारस प्रेत पुरण्यासाठी दुसरीकडे जागा उपलब्ध करून घ्यावी, अशी मागणी समस्त डोंबारी समाज व भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्याकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2006 साली 1 एकर जागा मागणी केली असता 21 गुंठा जागा मिळाली आहे. तरी राहिलेली 19 गुंठा जागा महानगरपालिकेने लवकरात लवकर द्यावी व सदर सर्व मागण्या पूर्ण करावी, अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. याप्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर उदय धातुंडे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, नगरसेविका सौ प्रमिला जावळे, माणुसकी फाउंडेशन अध्यक्ष रवींद्र जावळे, राहुल जावळे, श्याम लाखे, अशोक लाखे, विशाल लाखे, प्रताप लाखे, रंगा लाखे, संजय कुडालकर, बाबासाहेब लाखे, सर्जेराव जावळे, विठ्ठल जावळे, अंकुश लाखे, शशिकांत लाखे, भीमा लाखे, करण जावळे आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व डोंबारी समाज बांधव उपस्थित होते.